गोरा नाही. अक्षय अक्षय गोरा दिसतो, काळा दिसतो. आणि तांबे सावळा, तांबे तांबे सावळा दिसतो. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार भोड. आज हा माझा दुसरा ब्लॉग आहे आणि आज आम्ही जात आहेत रोह्याला. मित्राच्या भावाची हळदी आहे, तर आज आम्ही तिकडे जात आहेत. तर आपल्यासोबत आता मिळालेत अक्षय, संकेत तांबे, ऋतिक गावडे आणि पाठीमागे त्याच्या मागे बसलाय तो हर्षद. थोडा लाईटचा रिफ्लेक्ट होतो, त्याच्यामुळे दिसणार नाही, पण पुढे पुढे आपण भेटूया. ठीक आहे, तर चला मग ह्या अमेझिंग जर्नीला आपण स्टार्ट करूया आता. आता आम्ही पेट्रोल पंपाला पोचले तिकडे. पेट्रोल भरत आहेत आणि तुम्ही पाहू शकता. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता ते हा माणसाचा होता. हा माणूस येईल की नाही याच्यावरती. हा पण त्यातल्या त्यात एक बरा आहे, ठीक आहे. आम्ही तिघे सोडलेले आहेत. आता पनवेलला थांबलेत आम्ही थोडं स्ट्रेचिंगसाठी. आणि आता ताव मारलेत आम्ही चिकनवरती. चिकन आणलं अक्षयने, चिकन. आणि चिकन आता खाणार आहेत आम्ही. आता डायरेक्ट तुम्हाला आम्ही पनवेलचं लोकेशन आता पनवेलला पोचले दिसतोय. कारण का की माझ्या पाठीमागे कोण नाही, मला हेल्मेटला स्टँड नाही मोबाईल होल्डरसाठी. आणि माझ्या पाठी कोणच नाही. आणि हे दोघं जण जे पाठी यांच्या 2 बाईकवरती बसलेत ते काय बिनकामाचे आहेत. त्याच्यामुळे आता मी थोडा ब्रेक घेत म्हणजे थोडं ब्लॉग बनवतोय. प्रॉपर हा मोठं ब्लॉगिंग असा होणार नाही. बिनकामाचं बोलून तांब्याचा चेहरा दाखव ना. तांबे बिनकामाचा माणूस. व्हिडिओ बनवायला सांगितलं तरी पण टाइमपास करतोय. मला नाही जमत आहे रे. गाडीच्या पाठी बसला, गाडीवर भिजतोय तो, घाबरतोय. हा माणूस बादशाह घालतोय. एवढा लॉंग टूर कधी यानं केलेला नाही एवढा, तरी पण पहिल्यांदा करतोय, पण चांगला करतोय. पुढच्या व्हिडिओ त्याला काढायला लागेल. काढेल ना मित्रा तो. माझं काहीतरी सांग. माझा मी एकदम बादशाह. आम्ही दोघं एकदम बादशाह. हा आमच्यापेक्षा थोडा कमी बादशाह. चालला का चांगला आहे ना. सेम आहे की वेगळं आहे? कोणी बनवलं? आयला तुम्ही गाडी टाका ना. अजून 100-200 रुपये काढून आम्ही पण घेतलं असताना आम्ही जास्त बनवलं असतं. अर्धा किलो बद्दल खूप झालं. अरे भाडे भरपूर नाही करतो म्हणून बनवून आणलं. गरम अजून भारी लागलं असतं कुरकुरीत. अरे नुसती रडारड. अरे बाबा नाही खा बाबा, नाही मागितला. चिकनच्या पीसवरून दोघं जण वाटतायत. नुसती रडारड. हवा चिकन आणलेलं अक्षय नाही, त्याच्यामुळे अक्षय थँक्यू. हावरा पक्का हावरा. हा आमच्या ग्रुप मधला पक्का हावरा पोरगा आहे. पक्का हावरा पोरगा. पीस नाही मिळाला तर मारत. याला एक चिकनचा पीस नाही मिळाला म्हणून पागल झाला. सरबरला हक्का मागत असं. एकटाच चालला. मी चिकन आणला, बाकी पाणी बिणी घ्या सगळं. आम्ही जा ना पाण्याची बॉटल घेऊन ये. मगाशी गेलेलो होता. पाणी तू द्यायला पाहिजे. पाणी पेट्रोल टाकलंय मी माझ्या पैशाला. आम्ही जा ना एक
10 रुपयाची पाण्याची बॉटल घेऊन ये. नाही, तुला घेऊन येत असं चालत. अरे मी मधल्या सगळ्यात रडका पोर रडका पोर आहे आणि हावरा पण आहे, पक्का हावरा आहे आणि हिकरा पोर आहे पक्का. कॅमेरा समोर शिव्या घालू शकत नाहीयेत पण मी कशासाठी? कारण तू मागे बसलास गाडीवरती. मग काय झालं? हर्षदास काय म्हणून तू? मी काय नाही, पैसे नाही माझ्याकडे, गरीब आहे मी गरीब हूँ, मेरे पास पैसा नहीं है. मैं बैंक अकाउंट दिखा ना भाई, बैंक अकाउंट दिखा ना दोस्त के भरोसे पर आया हूँ. भाई, बैंक अकाउंट दिखा ना. बंद खाते में मेरा अकाउंट है. 38 किलोमीटर पेन दाखवतंय आणि पेनचं लोकेशन आम्ही आता टाकलंय. त्यानंतर मग पुढचं लोकेशन टाकू आणि तसंच आम्हाला बरं पडतंय थोडं लोकेशन टाकायला, कारण का आम्हाला पण त्याचं गाव माहिती नाही एक. तर चला पुढच्या लोकेशनला जिथे थांबू तिथे आम्ही तुम्हाला भेटू. थोडासा ब्रेक परत पेनमध्ये आणि ज्या ब्रिजवर जो ब्रिज आम्हाला चढायचा नव्हता तोच आम्ही ब्रिज चढलो आणि आम्ही चुकलो. माती खाणार मी बोललो होतो या लोकांना की तुम्ही माती आणि खाणार, तर माझ्या सगळ्यात जास्त माती खाल्ली ते अक्षयने घालेले आणि अक्षय आमच्या सगळ्यांच्या पुढे होता आणि आता तो परत रिव्हर्स येतोय रिटर्न. तर आता बघूया कुठे येतोय तो आता. मॅप तुझा मॅप जिथं संपेल ना तिथे ये. हा ये. त्याला ब्रिजच्या खालनं ये सर्व. हा ऐसे छोटी छोटी ट्रिप में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. मॅप पे भरोसा मत करना, गूगल पे. अजून आता इथून आपल्याला 2 तास. अजून 2 तास आहे. किती किलोमीटर आहे अजून? अजून आपल्याला असेल किती किलोमीटर? हे लोकांना पाठीचे 2 जण बसलेत ना, हर्षद आणि तांबे, हे बाईक वरती बसायला मेन म्हणजे घाबरतात आणि त्याच्यामुळे ते व्हिडिओ बनवू शकत नाहीत आणि ते आम्ही मध्ये मध्ये टाकू पण शकत नाहीत. टाकायचं आपल्याला. आमचा सांगणारा येड झावा. अरे सांगणार नाही, हा ब्रिज चुकतात सगळे. अरे मेला. आम्ही पण चुकले, तुम्हाला नाही माहित, आम्ही पण चुकले. आम्ही मग खूप पुढे गेले नंतर एक कृष्णा आम्हाला रॉंग साईडने मग खाली मारले. लगेच नाही नोटीस केलास, खूप लेट नोटीस केलास. ब्रिज चालल्यानंतर असं क्रॉस झाल्याचं बोलला मी त्याला. तो ब्रिज आला ना तेव्हा तांबेला विचारला नक्की खावरती खाली 100-200 राईट दाखवतो. हा संजय बोललेला की चुकणार म्हणून आणि घेतली खाली मात्र. हा बरोबर दाखवतोय ना. अरे समजत नाही अजिबात. तो ब्रिज चढता ऐक ना, अर्धा ब्रिजच्या पर्यंत बरोबर दाखवतो डायरेक्ट मॅप मॅप ह्या होणार कारण का तुला इकडे खाली राईटला लेफ्टला टाकायची गाडी. आलो. अरे एवढं काय आम्ही लांब नव्हतो गेलो. 100-150 मीटर जास्त निघलो. हा खूप वेळांनी, खूप तासांनी आता आम्ही पोचले तिकडे संजयच्या गावी आणि आल्या थोडीशी गरज वाटते थोडस जाऊन बसावं अशी. तर संजय आता यांना घेऊन जातोय सगळ्यांना बाहेर बसायला. आम्ही हागायला चालले आता नदीवर. झोपणार पण आधी झोपाय होतं, नंतर जाऊन हागाय होतं. पुलाला थंड पाणी लागलं का जी मजा येईल जे क्षार येतील ना. संजय आधी बोलतोय की हागायच्या आधी माझं गाव बघा. झोपायला नंतर देणार, आधी गाव दाखवणार आहे तो आपल्याला. आधी हागायला, आधीच गाव दाखव नंतर हागायला देणार. त्या पाण्याने गाव दाखवतोय. अरे पण त्याला कोण ओळखत पण नाही त्याच्या गावात. नौका आहे रे, नौका आहे गावात. पण तोच नौका आहे. त्याला त्याच्या गावात हाकलवून त्याला दुसऱ्या गावात टाकलेला आहे, त्याच्यामुळे ह्या गावात नौका आहे. संजय, तुमच्याकडे गावात संडास नाही का रे? मग तू तो खाली संडास कोणाचा होता तुझ्या घराच्या खाली? मग तुमचा महेशने घरात नाही येत होतं ना. एवढा का नाचवतोस तू? त्याला संडास आहे तर तू घरात काय नाही दिलास?
म्हणजे अक्षयच्या गावी गेले तेव्हा त्या अरे टाकी झाल्या खाली चप्पल सांगताय आता आहे ना थांबू नको तो इकडेच करेल चलाच रे अजून टिप बिप भरायच्या खाली. तो अक्षयच्या गावी तुम्हाला यशनी दोघांना फिरवला ना त्याला मी तुला म्हणून तो फिरवतोय अरे आता. गावचं पाणी ना पहिल्या ना मोटरवरती पेट्रोलची मोटरवरती चढायचं आता त्याने ना सौर ऊर्जावाला टाकलाय त्यामुळे आहे ना ते लोक खूप कमी टाइम पाणी सोडतात दीड तास एक तास 2 तास त्यामुळे पाण्याचा सीन झाला नदी आता आला हाफ रस्ता झाली की जातो भागल कोणतरी इतर ह्या माणसाला नायगावला हागायला झाले आणि आता आणि आता हा इंदापूर तळ्याला पोहोचलाय आणि आता हागायला जातोय आणि हा तरी पण हा 15 मिनिटं चालवतोय रस्त्यावरती अजून हा माणूस. त्याच्या घरात हा बोल ना. एवढं माहित असतं तर विरव नाही 20 रुपये बिस्लरी बॉटल घेऊन आलो असतो. अरे कशाला ते ह्याला घोडबंदरला पण होता तिथं टॉयलेट. पाण्याने पुसू का याला व्हिडिओ मध्ये घेऊन टाक. कोणाला गावचा नवीन पार्टनर हा नवीन पार्टनर आलाय नवीन. ती निघून गेली माझी माझी पण गेली आता काय आले अजून चालू मला वाटतं झोपावं जाऊन परत आपण आता. पांगे तू असं कसं वागू शकतोस आमच्याशी. अरे पण लवडे हा एडिट कर ना तू लावला तू गाल लागून हर्षदला घेऊन जा पाठी बसवून घेऊन नको आम्हा तिघांना कुठे ड्रायव्हर कोण आहे पाठ बीट सगळं दुखायला लागलं माझं. अजून गाडी कोणी चालवली वरच सोड परत सोड चड्डी पकड चड्डी पकड. अरे ती खालची नदी जवळ होती आपण माहिती याच्या गावात एंटर केला आपण ती वाली. जाऊ तुम्ही इथनं जाऊ नाही पटकन ते धुवायला झाला आणि तिकडे नंतर नदीला म्हणजे बाबा मला धुवा इकडे ए, चल. इकडे धुवा म्हणजे बोटा घातच ना आगेला बोटा नाही घातत बसणार आहे मी काय चित्ती तिथंच बोटा धुणार मी. अरे माझी नदी अशी हाकेच्या अंतरावर नदी आहे माझी आमच्या गावची. आमचा पर्याय तरी जवळ आता आमच्या गावची नदी आहे ना अक्षय हाकेच्या अंतरावरती नदी आहे. म्हणजे तू जर नदीत बसला असेल ना हागायला आणि जर माझ्या घरात आवाज दिलास तर तू ओ करू शकतोस. तुला हाताला आवाज देतात. याची नदी सांगतोय, मी जातच नाही नदीवर हागायला. नदीला पाणीच नाही. हाय 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 ही आहे संजयच्या गावची नदी. ही चांगला खतरनाक नदी आहे म्हणजे याच्या लोक मिळेत आणि तुम्हाला पोहायला त्या नदीत नेणार आहे. नाही पहिला हागायला नाही आगायला इकडे जा उड्या मारायचं तिथे खूप जण खाली रस्ता आहे तेव्हा तिथून रस्ता आहे. ते मेलेल्याच्या आतमध्ये तुमच्या नदी बोच्याला येऊन बोच्यात जातील. मध्ये आहे ना, पाहुणे लोक मेलेत. ए ह्या नदीत पाहुणे लोक मेले आहेत. पाहुणे आलोय आपण खरं शपथ पाहुणे आणि आपण पाहुणे आलोय एवढं लक्षात ठेवा. त्यांचा पोचा 2 देतील ना. पाहुणे लोकांना पोहोचत नाही ते मेले. माझ्या मित्राला पोहता येत नाही. मला पकड हे घे. ब्लर का दिसतोय ओमकार? बॅक कॅमेरा मध्ये थोडं ब्लर दिसतंय. पुसला नसशील तो ब्लर कसं दिसणार ना. करणारा संजय प्रोत्साहन करणारा माणूस. पाहुणार दहा मारणार पक्का मारणार. मी एक बालडी घेऊन येतो दुपारी आणि इकडे हागायला येतो. माझे म्हणजे झालेत. अर्धा ब्लॉक नुसता हागण्यावरतीच झाला. दुकान वगैरे आहे की नाही कुठे? हगरी चप्पल घेतल्या दोघांना पण भावाने. जास्त 20-25 लिटर जास्त संपलं तर परत ना अरे ती ही काय ती एकदा आली होती काय एकदा आली होती बा आपल्याकडे तीच काय ती पोरगी.
चल किंवा ते जेवतो. देवाचे पण बनवले असेल माहिती नाही पण मला संध्याकाळी बारक्या बनवले. आता वडे आहेत की नाही? आता वडे आहेत. जास्त करायचं. कैमरे में तू बोलता हाँ तो अभी चलता हुआ है. झूठ क्यों बोलू, झूठ क्यों बोलू. ह्याचं बघ, ह्याचं काय ते भलतच चालू असतं. तू आल्यावर असा हे घेतलास यांच्या गावचं हे पारंपरिक वाजत आहे. हे तुमचं कोणतं वाजप आहे मला सांगशील का जरा थोडंफार? हे आमच्या इकडे ना लग्न समारंभामध्ये ना पारंपरिक वाद्य म्हणून खालू वाजायला बोलतात. तर हे लग्न समारंभामध्ये प्रत्येक घरोघरी हे वाजवलं जातं पहिल्यापासून आधीपासून. हे ऋतिक कुठे आहे, ऋतिक? नमस्कार मित्रांनो, आता आम्ही जेवून बिवून झालेत मोकळे एकदम आणि आता आम्ही जातात दुकानावरती थंड पेय पिण्यासाठी. अक्षयकडे आहेत पैसे आणि अक्षय पहिल्यांदा बोललाय की मी देतो म्हणून. तर आम्ही जातात पाय वगैरे भाजत. काय बोलू मी ओंकारला? काय काय बोलू इच्छितो तू? बोल बोल, ऑन रेकॉर्ड बोल. काय बोलू इच्छितो? रेकॉर्डच बोललास पहिल्यांदा मी पैसे काढतो. काय बोलू इच्छितो तू? बोल. काय नाही, दम लागलाय आता. थोडंसं पाण्याची गरज आहे आम्हाला. आता बघू आमचा रायगड गावचा छोटा बाबू दुकानं घेऊन चाललाय आपल्याला. त्याला आता बाबून- दुकान दाखवलं आपल्याला. बाबून दुकानदार दाखवला ना. कुठे आहे बाबू? बाबू गुगल पे चालतं तुला काय काय पाहिजे? ये रे बाबू या. तुला काय पाहिजे काय? भाऊ बाबू या. या पैसेवाले सगळे. सगळ्यात मोठा पैसेवाला हा माणूस. मोब द्या. मॉम द्या. थोडासा गारवा आम्हाला भेटला आता. काय असतं? स्प्राईट आणि थम्सअप आहे. स्प्राईट. बघ ऐका, जिरा सोडा असेल ते पण चालेल. जिरा सोडा घे. थोडं खाल्लेलं जिरेल तरी. पैसा वसूल काय मोबाईल रे. मस्त वाजवतात ना. त्यांची जरा मला असं वाटलं की मी साऊथला आलोय कुठेतरी, केरला साईडला, तांबेच्या गावी वगैरे असं. माझा गाव रायगड आहे. पण तू वाटतं काय तू केरलाचा वाटतोस ना म्हणून मी बोललो. केरला केरला लिटल गर्ल. लिटल लिटल गर्ल. लिटल लिटलच बोललो मी. काय हिरडे दिसतात. कोणता आहे? जिरू आहे. हा मग जिरू दे. मग एक 1-2 हा 4 घेऊन ये. आणि ते बाबूला दे. बाबूला हे पाहिजे. बाबूला दे मग ते देऊन टाक. जाते इथे हिरड्या बॉय. हिरड्या बॉय. आमचा तंताना हिरड्या बॉय. हिरड्या बॉय. मस्त दिसतो हिरड्या बॉय. चोमू. चोमू. आणि हे एक दे. तेवढासा पार्ट मी कट करणार. कडबीट नाही ठेवायला पाहिजे. ह्या बाबून आम्हाला दुकानाचा रस्ता दाखवला. हा वाला किती? 10 रुपये काय गं? वाढून दे. हे कितीला? अजून एक पाहिजे. रिपोर्ट मारी नाही आयडी तुझी. माझ्या घरात 5 माणसं हे आहेत. गुलाबी दे. माझ्या मामाच्या घरात 7 माणसं आहेत. मावशी आहे. मावशी 4 ब्लॅकमेल कर रहा है. ब्लॅकमेल. डायरेक्ट रिपोर्ट आयडी बंद. स्टोरीला पण टाकू. रिपोर्ट इस आयडी. ठीक आहे.
ठीक आहे प्रत्येक थंडा 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 मस्त थंड वाटलं रे. छान वाटतं. अजून गारगार. आईस्क्रीमपेक्षा ही best. चांगलंच आहे. मोठा माणूस आणि अजून एक मोठा माणूस आहे तो एका आजी आजोबांना सोडायला गेलाय. त्याला न देता पिताय हा माणूस तो सध्या त्याला फोर्स केलेला आहे. तो सध्या कॉन्ट्रॅक्ट बॉय बनलाय. कॉन्ट्रॅक्ट बॉय, त्याला पेट्रोलच्या आशेवरती तो पळवतोय की संजय त्याच्या गाडीत पेट्रोल टाके. तो म्हणजे अपेक्षा नसून पण जास्त अपेक्षा ठेवतोय. तो पेट्रोल भरेल असं. पण तो थोडं 100 तर भरेल. आपल्या गाडीने लय साथ दिला. अरे माझ्या गाडीने एवढी साथ दिला नाही ना मला की मी गाडीचं बोलतोय आमच्या की मला जाम भारी वाटतंय की बाबा 10,000 वसूल आहेत माझ्या गाडीला खर्च केलेला नाही. गाडी आम्हाला काय माहिती नवीनच आहे. झाकण लागतं. नकोय मला झाकण लावून. ते अजून घेतोयस का घायला डब्बल काय ते चाव चाव करत आहे. थोडं दुकानात नाही घेऊन ये ना. अरे तो येईपर्यंत परत ते थंड होऊन जाईल. नाही होणार. अरे तो भरपूर लांब गेला रे. अरे तो सोडायला गेला नंतर मग चिकन आणायला जाणार परत. हा मग नंतर ये त्याला घेऊन ये काय तो आणि त्याला 5 काय तो इथं. 5 दिवस नाही मी नाही परत इकडे बोलते. तू ये मग येऊ. हा बघा मी ह्याला देतो. पाडलास हात फाटके आहेत मेल्याचे. ऐका मी विचारतो ओमकार कसं वाटतंय तुम्हाला. ओमकार कसं वाटतंय तुम्हाला हे पिऊन. हे पिऊन तर खूप छान वाटतंय. मग तुम्ही तुमचा शॅडो थोडा उन्हातून आहे ना काळे दिसताय तुम्ही. हा आता जरा तुम्ही गोरे झालात मस्त दिसताय. तर तुम्हाला इकडे रायगड येऊन कसं वाटतंय. ठीक वाटतंय मला. माझं गाव मला खूप आवडतं. जरी त्या गावचा रस्ता जरी कच्चा. तुम्ही कोकणचे का. एकदम रत्नागिरी राजापूर मधला रस्त्याची खडी जरी वरती आणली असली तर माझा गाव एकदम प्यार आहे. बरं बरं. अक्षरच्या गावाला आपल्याला चांगली सर्व्हिस भेटली. थँक्यू सो मच. आणि त्याच्या गावचे कसे सगळे मिळून मिसळून राहणारी पोरं बांधिलकी वाले होते. आणि संजय कसा एकटाच पडला. घरातले कोण आपले जास्त ओळखीचे नाही. त्याच्यामुळे आता असे भक्काच आहेत आता. तुला काय वाटतं हर्षद नाही आला अक्षयच्या गावी. हर्षद पण आला असता ना मजा आली असते अजून थोडी. हर्षदचा फिटनेस वाढला असता. 10 वेळा वर खाली आता इकडे नाश्त्याला आले तर मी. संजयच्या बाहेरच गाव आहे मेन रोडला. बांगडी चाललेली असती आणि काय बोलतो. केलं असतं. गाडी आता आणि
हा चालवेल ना हा? या सरळ रोडला ठीक आहे, आतल्या रोडला नाही, जमणारच नाही यांना. या रोडला चालू मराठा चालू. जरा पाव वडापाव आलेला आहे. तर पहिला ऋतिक तू खा. खातो तुम्हाला टेस्ट सांगतो. मी दोघांना खाऊन आलो. अक्षय तू खा. असा खायचा असतो वडापाव. तुका की चमक द्या पाहिजे आता. ही मस्त चटणी मस्त असेल. ग्रीन चटणी. खा ना पटकन, तो पण संपला तुमचा. चांगला आहे ना? चांगला चांगला. ठीक आहे, आता मी खातो. वडापाव किती रुपये माहीत नाही. वा, कसा आहे वडापाव? चांगला आहे. व्हिडिओ काढ. चाय आणि आता आले चाय. कोणता हॅपी द्या ना. 5 वाला आहे ना का मोठावाला आहे? 5 वाला 2 द्या. हॅपी हॅपी माझं फेवरेट बिस्किट. चिरागने कॉल उचलला का? येणार तरी आहे की नाही? हा, 3:30 घेऊन गेलो तो आपण. आता रोहायला जातो. ट्रेनमध्ये गाडी टाकतो आणि जाईल मी मुंबईला. आवड एक्स्ट्रा मला कंटाळा येतो रे पाठीमागे बसू. मग येतोय बोलला तो. मग येतोच बोलला तो. हा कॉल करत होतो तुला. हा सांगत होता मला तो येणार आहे करून. येणार होता. अब क्या हुआ? 3 वाजता बोलला मी निघालो कधी. निघालो मग कॉल का नाही उचलत आहे तो? निघालो बोलला. मला बोलला गोव्याला हे घे ना पूर्ण करा. संजयला फोन करतो सांगेल. कॉल का नाही उचलत आहे मग तो? त्याचे बिस्किट जरा दोन. 2 खाल्लास ना? मग काय आलं. पण मोबाईल जर हरवला असता तर स्विच ऑफ झाला असता. मेला बिला नसेल ना? तेव्हा त्याचा व्हिडिओ पण होते. बिस्किट पण सोडता येत नाही. आणि कमी असेल. तळ्याला जायचंय का? ते तळ्याला जायचंय. खायला किती वेळा? तळा तळा तो काय बोलला आणायला? तो 8:30ला जायचा बोल. 8:30 अजून खूप टाइम. काय तळायला बोल. आणि पिंपरीकडे काय हे जागा तळायला. चल मग तांबे पकड. आता हातात दिली तुझ्या. मंदबदक चावी विसरलाय. मंदबदक चावी विसरलाय आणि आता शोधतोय. चावी विसरला. चावी कुठे आहे? मग यांची कुठे आहे? काय तुम्ही कुणाचे घेतलेले काय त्याला आमच्या भाषेमध्ये मंदबदक बोलतात. मंदबदक चावी विसरणं. हा आहे तो मंदबदक. मंद बदक मंद बदक. अक्षय चालव ना. किती चालवतो पाहिजे? नको. याला सिंगल आहे ते. मग तसंच वाटतंय. तसंच वाटतंय. ते घर आहे. अरे गेला पुढे.
मला न पाहिले पाहिले न मी तुला तू मला न पाहिले का कळे कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले न मी तुला. संपला काय तळ्याला आता पोचलेत आम्ही. भेटलं उतरायला नाही भेटलं. कुठे पनवेलला गेला तो, उतरायला नाही भेटलं. मग आता इकडे कसा येईल आता काय घरी जाईल पनवेल वरून घरी घरी जायला जाणार ना. बनवते आपल्याला उतरायला रोहायला उतरायला नाही भेटणार असं होणार आहे का? पागल आहे का? तर का आम्ही ट्रेनचा प्रवास आहे ना कधी केलेला नाही. राहायला आणि आता सीझनच नाही कारणच नाही बाबा. गाडी खूप वेळ थांबते. एक्सप्रेस गाड्या ते पण राहायला आणि ते पण रोहायला जिथं माणसं कमी उतरतात ते. खरं नाही आला का मस्ती करतोय? काय बनवतोय रे रोहायला उतरायला नाही भेटला तो रोहायला उतरायला नाही भेटलं. गाडी पॅक होती. आता पनवेलला खाली झाली गाडी. वडापाव आहे तुझ्याकडे वडापाव. तुझ्याकडे पण त्याच्याकडे पण वडापाव. कॉम्पिटिशन आहे मुंबईसारखं आहे. इसका ज्यादा बेचा जाएगा. सलून काय एवढे आहेत ठाणे त्याच्यापेक्षा? सलून काय एवढे आहेत? सोडूनच पाटील 4-5 होते काय चलू. दिवसभर आपण काढलाय झोपून. आपल्या सुट्टीचे वांदे आता येईल त्याचं. आता इथून राईट आहे ना? लेफ्ट आहे ना हा सॉरी लेफ्टला. मला आधी तर मानगाव वाटलं. म्हणजे आपण म्हसळ्याला याच्याला जायला ना श्रीवर्धनचा रस्ता तसाच सेम वाटलं की बाबा हा इंदापूरचाच रस्ता आहे. आपण मधून बघ सिटी लागली थोडीशी आपल्याला हा. कुठे माहिती आहे का रोहाच्या इकडे मध्ये आतमध्ये रोहाच्या हा ते दोन प्लॅटफॉर्म पटरी क्रॉस केल्या तेव्हा. शेप मला थोडा मजा काय रस्ता अरे आपण ते सिटी लागली माहिती आहे असे वाड ह्याच्यातून घराच्या ह्याच्यातून फिरवत होते सर्कलच्या इकडून वगैरे. तो काय माहिती स्पॉट ते काय तरी होतं रे. रोहा होतं ते प्रॉपर रोहा होतं. रोहा मार्केट होतं ते. आणि मला काय वाटलं माहितीये का ते सेम ना महाडला मी गेलो ना एकदा. कुठे आता लोकेशन मला माहिती नाही ते प्रॉपर. पण महाडला चिरागचं गाव आहे ना त्या साईडलाच गेलेलो. तिथं तसं मार्केट होतं. मला वाटलं थोडे चिरागचं मार्केट होतं ना तसंच हे केलं वाटलं. तर मला वाटलं की तेच आलं की काय. नंतर मग ते वाचलं बोर्डवर तिथं रोहा होतं. मसाला सेम आहे म्हणजे ना सेम कसा काय पण मसाला मोठा आहे थोडा. संजयच्या घरात असतंय की काय? हा संजयच्याच घरी वाचता वाटतं. त्यांच्या गावी लाईटी तरी लावल्यात रस्त्याला. म्हणजे अशा हे बघ लाईटी वगैरे लावली आहेत. आमच्या गावाला काय ना काळोख आहे. पण सगळी रस्त्याला घर आहेत. म्हणून ठीक आहे. आमची सगळी रस्त्याला घर आहेत.
जातात नवऱ्या मुलाचं. कुठे घेऊन जातात? अरे नवऱ्या मुलाचा मागल्या दारून काढतात आणि पुढल्या साईडला घेऊन जातात या साईडला. तेव्हा कसं तिकडे उठलं. कॅमेरा रोलिंग आहे. कॅमेरा रोलिंग डायरेक्ट तांबे तिकडच्या उठून तांबे घड्यात शोभतंय म्हणजे कचऱ्यावर घड्यात शोभतंय तुला. ठीक आहे पटकन उचल. अरे घे रे बाबा घे, काय नाही तू बोल. फ्लॅश आहे ना. 3 कॅमेरा आहे. काय माहिती, मी पार्टनर बघितला पण नाही. मी 3 कॅमेरा तर 2 कॅमेरे चालू आहेत. ते आरामात चांगला हिरो दिसतो. मोठीची लेन्स द्यायला पाहिजे होती पूर्ण. एकच लेन्स द्यायला पाहिजे. कॅमेऱ्यासारखी लेन्स द्यायला बाहेर येणार. माझे पण एवढं दुखतात ना म्हणजे हे दुखत असेल हे अजून पण दुखतात. अरे मला कसं माहितीये याला काहीच प्रॉब्लेम नाही. उंच आहे ना गाडी, खड्डे गेलं काय वाटत माझी सीट ना तरी पण टाईट आहे खूप. त्याला काय वाटत असलं खड्डे गेले त्या वरच्या उंच असेल. दगडावर गेली त्या घाबरलेलाच की नाही. घाबरलो ना त्याला बोललो आरामात घे. घाबरला शब्दात नाही आला पाहिजे तोंडात. हर्षद अरे कर्नाळ्याच्या घाटामध्ये त्या हर्षद उडाला बघायचा. हर्षदाने मी पण उडवलो. तो पडलो असतो 70च्या स्पीडला होतो. कशी गाडी हलवली थोडा जेव्हा सरकतो ना तरी पडली. कट ना लगेच मारत चढली तरी चालेल दगडावरती. चढवली मी 70 ला कट मारता पडली. आम्ही त्यातले उडले त्यांना माहितच नाही. एकदा सोडून दोनदा उडले एवढ्या वरती उडले दोघं. एकदा मुंबऱ्याला ना परत अशी पूर्ण एकदा जेव्हा खाली गाडी पडली ना, गाडी खाली पडली ना पूर्ण गाडी अशी तोडली. ह्याच्या डोक्या एवढा मी वर होतो हवे. हा माझ्या डोक्या एवढा पाठी वरती उडलेला. त्या हिशोबाने तुला पण ते ठाण्याला सांगितलं की माझ्या मागे एकान कोणीतरी दोघांपैकी मागे होतो तुझ्या. मी तुझ्या बरोबरच चालवतो. तू बरोबर मी तुझ्या किती वेळ मागे होतो. नंतर मग जाऊ ते कंटाळा आला. 40-50चा काय पडला. तुझ्या मागे पण चाललेलो पण नंतर रिस्क वाटली. 40-50 ला कुठे होते आपण? 50 ला होता. 60-70 होते. 50 ला मधले काय रे गाऱ्या ह्याच्या मागे पण चाललेलो पण नंतर रिस्क वाटली. ह्याच्या मागे चाललं. ते कुठे ते स्पीड ब्रेकर होते म्हणून. तू आमच्या मागोमाग चालत राहा. आम्ही 60-70 ला चालू. आमच्या मागोमाग चालू. स्पीड ब्रेकर होतं आणि तिकडे लाईट होती ना, दिसत पुढे नव्हतं. माझ्या राहतो, समोर तू लय पुढे जातो. मग चाय बी प्यायला थांबायला पण देतो. माझ्या पुढे जर एक गाडी असेल ना, काय करायचं माहिती आहे? हा लय पुढे गेला ना, आपण चाय प्यायची, लपून निघायचं. अरे काय बोलत आता? कारण मध्ये एकदा चाय प्यायला थांबायचं होतं मला. नागोटण्याच्या आणि हा गेला पुढे. अरे माझ्या पुढे जर एक गाडी असेल ना प्रॉपर लाईट वाली, लेफ्ट साईडला तो माहिती आपलं दुकान होतं. तिथं मी वेळेला लाईट बोललो. बीट पण मस्त तिथे माझ्या मनात पण आलं की थांबूया. 5 जण आहेत. त्याच्यानंतर माझी जॉईंट फॅमिली बोलला 15-18 माणसं आहेत. अरे भाई नको. आरामात आयडी बंद होऊ शकते. याला रिपोर्ट मार. सगळा बघितला ब्लॉग बघितला आणि ना आवडला ना कंटेंट रिपोर्ट मारणार तुला. आता जेवायला बसतो आम्ही. तसंच आहे. हे पण होतं मी मला सारखं सर कंपल्सरी जागा घेऊन बस. डबल आहे जाऊ दे, डबल आहे. जाऊन दे, एक माणूस जेवल ना. ठीक आहे, ठीक आहे त्याला. संजय बसतो होता ना आता. पोहेपर्यंत जेवा. ह्या पत्राचं काय झालं? अशीच राहते. भाजी पडली काय येणार त्याच्यावर? मला बस झाला किती भात चांगला फळफळीत बनवतो रे. भात चांगला फळफळीत बनवतो.
कृतिकला बघू शकता, एका पायात चप्पल आहे आणि एका पायात चप्पल नाही. एक चप्पल ह्याच्या पायात आहे. पाय दाखव रे. हे बघा, एक एक चप्पल दोघं जण वापरत आहेत. आपलीच आहे. चप्पल घातल्यावर तुझ्या पाठीमागे मार. चला मित्रांनो, आम्ही आता निघालेत इकडून संजयच्या गावावरून. आता चला हळूहळू आम्ही पुढे जाऊ. इंदापूर मार्गे जात आहेत. मी दिसू दे. अक्षय कुठे गेला? आहे बाळा, बोला. चला मग, गणपती बाप्पा मोरया. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जय. छत्रपती संभाजी महाराज की जय.